ओके, लास्ट सेशन मध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग जी आहे ती केलेली आहे आणि मार्केट ऑर्डरला आपण ऑर्डर प्लेस केली होती लाईव्ह मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये. आज सो आपण काय मार्केटच्या आता बाकी जे ऑर्डर आहेत ते आपण शिकणार आहे मार्केटच्या. आता जी आपण लाईव्ह ला केली ती मार्केट ऑर्डर. ठीक आहे. आता मार्केट ऑर्डर म्हणजे काय आहे? तुम्हाला समजा मार्केटची प्राइस आता अराउंड काहीतरी 363 आता इथं आहे. ठीक आहे, ही चालू आहे आता 363.20 10 असं कमी जास्त होणार आहे. ठीक आहे, असं काही फिक्स नसणार. सो तुम्ही बाय करताना बाय ऑर्डर टाकताना तेव्हा तिथं ऑप्शन येतं मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर, अशा दोन ऑप्शन येतात. तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो थोड्या वेळाने. आता मार्केटवर क्लिक जर केलं तर डायरेक्ट जी प्राइस आहे ती भेटून जाईल. पण याच्यात काय होतं, याच्यात नेहमी असंच होतं की लाईव्ह मध्ये तुम्हाला दिसेल 363.20 असं काहीतरी प्राइस. ओके. सो तुम्हाला ही नाही भेटणार जर तुम्ही मार्केट ऑर्डरला क्लिक केलं ना, ही ऑर्डर नाही भेटत आपल्याला. आपल्याला लगभग 363.30 ही भेटते. आता हे कशामुळे माहिती आहे का? आपण मार्केट ऑर्डरला प्लेस करतोय म्हणून. आपल्याला कधीच मार्केट ऑर्डरला स्वस्त ऑर्डर भेटत नाही, म्हणजे मायनर सांगतोय मी तुम्हाला. खूप डिफरन्स असेल असं नाही, 363 मग तुम्हाला 362 भेटलं असं नाही होणार. पण जी काही मोमेंटम होईल ना अशी 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 अशी, त्याच्यात तुम्हाला जो हाय आहे ना, ही ही प्राइस भेटते तुम्हाला, ही लोची नाही भेटत. म्हणजे 363.20 10 5 15 20 10 5 या रेंज मध्ये जर मार्केट असं मोमेंटम करतंय असं या छोट्या प्राइस मध्ये, तर तुम्हाला ही 20 ची भेटणार नेहमी, 5 ची किंवा 10 ची नाही भेटणार. ठीक आहे, किंवा जी लाईव्ह दिसते ना तिच्यापेक्षा एक पॉइंट पुढची भेटेल. म्हणून मार्केट ऑर्डर लावताना हा एक छोटासा लॉस होतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, ज्या काही प्रॅक्टिकली मला माहिती आहे तेच सांगतो मी तुम्हाला. दुसरी गोष्ट, जर तुम्ही लिमिट ऑर्डर लावली, मार्केट ऑर्डर समजले तुम्हाला, लिमिट ऑर्डर. आता लिमिट ऑर्डर हीच तुम्ही सगळ्या ठिकाणी लावू शकतात. ऑप्शन ट्रेडिंग, इंट्राडे, फ्युचर ट्रेडिंग, मार्केट ऑर्डर सगळ्या ठिकाणी लावू शकतात. काही असं नाहीये लिमिट की तुम्ही फक्त ऑप्शन मध्ये लावू शकता का किंवा इकडे तिकडे, असं काहीच नाहीये. लिमिट ऑर्डर पण तुम्ही सगळ्या ठिकाणी लावू शकतात. ऑप्शन, परत फ्युचर, इंट्राडे, ऑप्शन सेलिंग सगळ्या ठिकाणी लावू शकतात. आता लिमिट ऑर्डर म्हणजे काय? आता समजा मार्केट आहे 363 ला. ठीक आहे. आता इथून बाईंग आली. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा काही करायचे असेल, समजा इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुम्ही इथं ऑर्डर लावू शकता. काय प्राइस आहे? 346. जर मार्केट 346 ला आलं तर तुमची ऑर्डर प्लेस होईल. ओके, नाही तर प्लेस नाही होणार. तुम्हाला असं वाटतंय की हा सपोर्ट आहे, परत मार्केट इथं येईल किंवा डबल बॉटम बनवायला येईल, जसं की हा बनलाय, एक हाय, परत येईल मग वर जाईल, असं तुमचं इंटेन्शन असेल काहीतरी. सो त्यावेळेस मग तुम्ही वाट कशी बघणार इथं? सो त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, इथं मार्केट ऑर्डर लिमिट ऑर्डर लावू शकता, जी की आहे 347 आहे किंवा 348 आहे. ठीक आहे. आता समजा तुम्ही इथं लावली 347. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित. 347.50 समथिंग अशी लावली तुम्ही लिमिट ऑर्डर. ठीक आहे. सो मार्केट ह्या प्राइसला आल्यावर एक्झिक्यूट नाही होणार प्राइस कधीच, तुमची ऑर्डर एक्झिक्यूट नाही होणार ह्या प्राइसला आल्यावर. ती कधी होईल? 374, सॉरी मिस्टेक झाली का, 347 पाहिजे ना, एक मिनिट. .50 ह्या प्राइसला आल्यावर नाही होणार, 347 पॉईंट जेव्हा खाली होईल, खाली क्रॉस करेल 50ला, तेव्हा एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. नाही तुम्हाला असं वाटेल की एक्झिक्यूट नाही झाली. सो 347.50च्या खाली आल्यावर एक्झिक्यूट ऑर्डर होते, अशी होत नाही. नाही तर तुमचं मनामध्ये एक डाऊट राहून जाईल की ह्या प्राइसला आलं मार्केट, समजा ते 347.50 ला आलं ना तरी नाही होणार, याच्या खाली जायलाच पाहिजे तरच होईल. मग तुम्हाला 350 0.50 भेटेल किंवा 0. काहीतरी 45 47 48 या रेंज मध्ये भेटेल. ठीक आहे.
हे झालं लिमिट ऑर्डर. समजा तुम्हाला लिमिट ऑर्डर चेंज करायची आहे, तुम्ही चेंज करू शकता. समजा तुम्हाला असं वाटतंय 345 पासून रिॲक्शन येते, सो तुम्ही हिला एडिट करून 345च्या लगभग लावू शकतात. ठीक आहे, ही झाली लिमिट ऑर्डर. आता मला मार्केट आणि लिमिट मध्ये काय डाऊट्स असेल विचारू शकता, मी तुम्हाला परमिशन देतो. यस, विचारा. सर मार्केटचं सांगा ना परत एकदा. मार्केटचं म्हणजे मार्केटमध्ये जी प्राइस चालू आहे ना, 363.20 ही चालू आहे लगभग हं, 25. सो ही काही हं. असं थांबणार नाही ना, ही असं खालीवर होणार बरोबर. 2-4 पॉईंट 5 पॉईंट. सो जे दिसेल हं. लाईव्ह मध्ये ते मार्केट ऑर्डर तुम्हाला भेटून जाईल, पण तुम्हाला आहे ना ओके. थोडीशी महाग हं. भेटेल. नॉर्मल म्हणजे 20 ते 363.20 ते 363.5 ह्या रेंज मध्ये जर फिरत आहे मार्केट खालीवर, तर तुम्हाला 320 किंवा 15 भेटू शकते. ठीक आहे, म्हणजे ओके. .20 किंवा .15 भेटू शकते असं मला म्हणायचंय. पण तुम्ही लिमिट ऑर्डर लावली ह्याच ठिकाणी 363.20 ला ते 5च्या रेंज मध्ये, तुम्ही 5 किंवा 10 लावून द्या, ऑर्डर तुमची एकदम व्यवस्थित एक्झिक्यूट होईल. दोन्हीपैकी कोणतं चांगलं आहे सर? कोणतं यूज हे करायला चांगलं आहे, पाहिजे? हे चांगलं आहे. ठीक आहे, जेव्हा मार्केट मार्केट. नाही नाही, लिमिट लिमिट जेव्हा लिमिट. हा ओके. लिमिट हे का, म्हणजे तुम्हाला मार्केट ऑर्डर प्लेस करायची, पण त्याच्या जेव्हा मार्केट असं त्या फिरतं ना त्या प्राइसला जी मार्केटमध्ये चालू आहे, तर त्यातली एक खालची प्राइस सिलेक्ट करायची, खूप खालची नाही. आता 363.20 आहे, तर तुम्ही 10 सिलेक्ट करा किंवा हं. 5 सिलेक्ट करा, तर तुम्हाला थोडासा तो बेनिफिट होऊन जाईल. ठीक आहे. ओके. ओके. ठीक आहे, अजून. सर याचा एक म्हणजे आता मायनस पॉईंट पण आहे. कधी कधी म्हणजे मी इंट्राडे मला ऑप्शन चेन वगैरे नाही माहिती, पण इंट्राडे वगैरे करायचो ना, तेव्हा आपण एक पॉईंट न जरी हे केलं ना, आता तुम्ही जसं सांगितलं ना, आता मला फर्स्ट टाइम क्लिअर झाला तो पॉईंट. जी मार्केट प्राइस दाखवते ना त्याच्यापेक्षा एक 10-5 पॉईंट लस कमीलाच ऑर्डर प्लेस होते. मी तसं टाकायचं आणि ते मार्केट वर निघून जायचं, पण ती मुवमेंट हे कॅश नाही बघा, व्हायची. आता ते काय आहे, मार्केट वर निघून गेलं म्हणजे त्यात त्या ऑर्डरची काही चूक नाही. जर ती तिथपर्यंत नाही आली तर त्यात चूक नाही ना. सो तुम्ही खूप डिफरन्स नका ठेवू ना. कळतंय का तुम्हाला, एकदम जवळ ठेवायची. समजा 20 चालू आहे ना, बरोबर 15 बरोबर. लावा. राईट, असं. सर लिमिट ऑर्डरला आहे ना सर, आता समजा 363 लावलेला आहे आपण लिमिट, बरोबर. हम्म. कधी कधी असं पण एवढा पण फरक पडतो सर की 363 ऐवजी डायरेक्ट 365 ला एक्झिक्यूट हा, होती प्राइस. होतं. तुम्ही म्हणजे सर मार्केटला कधी कधी माझ्यासोबत पण असं होतंय सर, आपण मार्केटला डिस्कस पण केलं होतं 5-6 दिवस आधी. सो तुम्ही मार्केट नका सिलेक्ट करू ना, मी तेच म्हणतोय लिमिट लावा. लिमिट मध्ये लिमिटचं काय आहे, लिमिट. नाही, लिमिट ऑर्डरच लिमिट बोलतोय सर ऑर्डरला मी. लिमिट ऑर्डर मध्येच असं होतं, ते असं ज्या होतंय. प्राइसला चालू असतं त्याच्या आसपास हा ट्रिगर होऊन जातं. नाही नाही, असं होणार नाही. तुम्ही मग काय करा, पहिले होतं सर, आता म्हणून तर 363 आहे ना, तुम्ही पहिले 61 लावून बघा. मग तुमची 65 घेऊन गेल का ऑर्डर, लिमिट ऑर्डर. सर हो. आपण आहे ना, तुम्ही आम्हाला एक स्टॉक दिला होता कोलपाल म्हणून, बरोबर. त्याला तुम्ही बाय करायला दिला होता 2188 का 98 ला काहीतरी, आणि तो आमच्या पोर्टफोलिओला आम्ही 30 ऑर्डर टाकली होती, लिमिट ऑर्डरला 30 प्राइस टाकली, तर तो आम्हाला डायरेक्ट 2174 ला भेटला ना सर. तुम्ही कधी ऑर्डर टाकली ती, एक दिवस तुम्ही अगोदर, सांगितलं होतं पहिले टाकलं होतं सर. म्हणजे मार्केट चालू व्हायच्या आधी, नाही, मार्केट चालू झालं मग तुम्ही त्याच्यानंतर. ग्रुपला मेसेज टाकला हम्म. की बाईंग प्राइस दाखवली ना तुम्ही. बरोबर. मग ती बाईंग प्राइस जी तुम्ही दिलेली होती ना सर, तीच हम्म. प्राइस आम्ही लिमिट ऑर्डर मध्ये सिलेक्ट केली, आणि तो स्टॉक जो आहे ना तो डायरेक्ट 2108 म्हणजे ठीक आहे, 2200च्या वरती चालू होता, कुठल्या ऍप आणि तो मध्ये. जसा पडला ना सर, तो एंजल वन एंजल मध्ये वनला. सर, मी तर एंजल वनच यूज करतो, माझ्यासोबत पण होते हा, सर असं म्हणून तुम्ही तर. सर उमेश पाटील, तुम्ही कशात केली होती ऑर्डर प्लेस ती. मी पण एंजल वनलाच केली होती सर. ठीक आहे, मी त्यांना काय करायचं, मला आहे ना रेकॉर्डिंग स्टार्ट करायची आणि ते मला पाठवायचं. तुमच्यासोबत तसं सर झालं तर. सर ते माझ्यासोबत पण झालं होतं सर आजच. हम्म, हम्म, 45 ला करायचं होतं ना, हम्म. मी 45.50, पण जोपर्यंत ती कॅन्डल क्लोज होत नाही ना तोपर्यंत मार्केट तुमचं हेच होत नाही, म्हणजे त्या पोझिशनला कटच होणार नाही. तुम्ही त्या आधी केलं तरच होतं ते. मी पण 1-2 ठीक वेळेस आहे, कन्फ्युज होतो, पण ठीक आहे. कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत. मी काय म्हणतो, तुम्ही ग्रोला नाही येत असा प्रॉब्लेम. तुम्ही ऑर्डर जेव्हा प्लेस करणार ना, तेव्हा मला रेकॉर्डिंग स्टार्ट करून घ्यायची तुमची स्क्रीनची.
आणि करायचा. मला तर टाकायचा असं व्हिडिओ. प्रत्येक सर प्रत्येक मोस्ट स्टॉक ऑफ मध्ये हा नाही होत इश्यू सर. प्रत्येकाला आलाय आज एंजल वनला मध्ये. असं आहे का? कारण सेम सेम फेस मी पण केलंय आज. हम्म 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 हम्म. मला तर असा अनुभव कधी आलेला नाही पण आज आलेला होता तसाच. ग्लिच आला असेल. हा हा, एक मिनिट. हम्म. आज प्रॉब्लेम काय झालाय, ऑर्डर कोणाची पेंडिंग पण राहून गेली आहे आणि कोणाची उशिरा पण लागली. झालं होतं असं मला एक माझे मित्र आहे त्यांनी पण सांगितलं की माझी ऑर्डर पेंडिंग लागून गेली होती, म्हणजे कॅन्सल पण होत नव्हती, म्हणजे त्याला ग्लिच म्हणतात. ठीक आहे, याच्या पुढे हा. जर तुम्ही ऑर्डर प्लेस करणार ना, रेकॉर्ड करून घ्या व्हिडिओ. मी मग तसा तो व्हिडिओ पाठवेल वरती एंजल वाल्याला. मी मेल पण केला होता म्हणून एंजल वनला मेल करून दिला होता. ठीक आहे. रिप्लाय काय आला नाही. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. मला नेक्स्ट टाइम असं वाटलं ना, रेकॉर्ड करा ऑर्डर प्लेस करताना, मला मग रेकॉर्डिंग पाठवा. सो ठीक आहे, तुम्ही लिमिट करा. हे नेहमी नाही होणार. लिमिट ऑर्डर त्याच्यासाठीच बनवली आहे ही, की तुमच्या प्राईसला जेव्हा मार्केट येईल तेव्हाच ऑर्डर प्लेस होईल. ठीक आहे, माझ्यासोबत पण आता एवढ्या वर्षात झालंच आहे, पण कधीतरी होतं, नेहमी नाही होत असं आहे. ठीक आहे, दोघांमध्ये अजून काही डाऊट्स आहे का तुम्हाला? नाही ना? सर चार्जेस दोघांना सेम असता का? हा, सेम असतात. चार्जेसचं तसं काही नाही, जे फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये काय सर, जरी मार्केट ऑर्डर केली ना आपण मार्केट प्राइस मध्ये, नाही. तर 0.7% लागतं आणि लिमिट मध्ये 0.5% लागतं. त्याच्यामुळे विचारतो. असेल असेल, इथं काही नाही तसं. ठीक आहे, ओके. हे क्लिअर आहे ना? मी आता नवीन पुढे जातो मी. ठीक आहे, आता इथे ऍडव्हान्स ऑर्डर. याला स्टॉप लॉस ऑर्डर पण असं म्हणतात. आता याला स्टॉप लॉस ऑर्डर म्हणतात की ऍडव्हान्स ऑर्डर म्हणतात, ते तुम्ही इग्नोर करून द्या. बट ऍडव्हान्स कन्सिडर करा तुम्ही. स्टॉप लॉस तुम्ही मग विचार करणार, सर मग स्टॉप लॉस लावता येतो का असं. पण याला SLM ऑर्डर पण म्हणतात, स्टॉप लॉस ऑर्डर पण म्हणतात, ऍडव्हान्स ऑर्डर पण म्हणतात. प्रत्येकाचं ब्रोकर मध्ये वेगवेगळं नाव आहे. सो आपण याला ऍडव्हान्सच कन्सिडर करू. ठीक आहे, आता ही जी ऑर्डर आहे ही कशासाठी यूज करतात आणि कशी असते ते सांगतो. समजा आता मार्केट आहे 363.20 ला, 20-25 ला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की मार्केट ह्या हायच्या वर जाईल, तेव्हाच मला एंट्री करायची आहे. तेव्हा ही ऑर्डरचा आपण यूज करू शकतो. म्हणजे आपण हिला 374 ला, जसं लिमिट खाली असतं ना स्वस्तात आपल्याला घ्यायचं, तसं हे महागात आपण घेऊ शकतो. तुम्ही म्हणणार सर एवढं महागात का घेतात लोक? 375 पॉईंट काहीतरी 10 समथिंग. इथं आपल्याला लावायची. मार्केट 363 चालू आहे, पण माझं असं म्हणणं आहे 375 ला मार्केट गेलं तरच बाय व्हायला पाहिजे. आता ही ऑर्डर असते ज्यांची सायकोलॉजी अशी असते की मार्केट एका लेवलला ब्रेक करेल, हा हाय आहे ना याला ब्रेक करेल तेव्हाच मार्केट वर जाईल, असं त्यांची सायकोलॉजी असते. त्यांच्यासाठी ही ऑर्डर ते लोक यूज करतात, म्हणजे ते ट्रेडर यूज करतात. एक्झाम्पल, ही जी लेवल आहेत जेव्हा ब्रेक होईल ना तेव्हा मी एंट्री करेन. मग ही लेवल किती प्राइस आहे? 395. मग ते थोडंसं खाली बफर देतात 394 ला ते ऑर्डर लावतात. आता त्यांना पीई घ्यायचा आहे, सो पीई साठी ही ऍडव्हान्स ऑर्डर बनेल ना. पीईच्या चार्ट मध्ये हे हायला बनेल ना, हा हाय असेल आणि हा पण हायला ब्रेक करणारी कॅन्डल असेल तिथं पीईच्या चार्ट मध्ये, पीईच्या स्ट्राईक प्राइस मध्ये. सो तिथं ऍडव्हान्स ऑर्डर ते अशी लावणार. ठीक आहे, 394. सो ही ऑर्डर लावताना अशी प्रॉपर ह्या हायला नाही. समजा तुम्हाला इन फ्युचर लावायची असेल तर थोडा बफर द्या, 392 ठेवा. 92 किंवा आता जो हा लो बनला आहे ना हा 395 आहे, सो तुम्ही 93 किंवा 92 लावू शकता ऑर्डर. म्हणजे जेव्हा हाय ब्रेक करेल, व्यवस्थित ब्रेक करेल, तेव्हा तुमची ऑर्डर प्लेस होईल. याच्यासाठी ऍडव्हान्स ऑर्डर ही यूज करतात. ठीक आहे, आता तुम्ही कुठलीही ऑर्डर लावा, कुठलीही ऑर्डर लावल्यानंतर ह्या तिघ ऑर्डर आहे ह्या लावल्यानंतरच तुम्हाला स्टॉप लॉस लावता येतो. म्हणजे समजा तुम्ही ऍडव्हान्स मध्ये 375 लावली, लिमिट मध्ये तुम्ही काय ते 360 लावली लिमिट ऑर्डरला, असं अराउंड. ठीक आहे, लाईव्ह चालू आहे आपलं 363.2025. ठीक आहे, सो लिमिट लावली, ही एक्झिक्यूट झाली, तेव्हाच तुम्ही स्टॉप लॉस लावणार.
सॉरी, ही लिमिट ऑर्डर इथं लिमिट लावली, एक्झिक्यूट झाली, तेव्हाच तुम्ही हा स्टॉप लॉस लावणार. मार्केट ऑर्डर एक्झिक्यूट झाली तेव्हाच तुम्ही स्टॉप लॉस लावणार आहे. डायरेक्ट स्टॉप लॉस लावू शकत नाही आपण. त्याच्यानंतर ॲडव्हान्स पण जेव्हा एक्झिक्यूट होईल, मार्केट जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपण स्टॉप लॉस लावू शकतो. सो कसा लावायचा मी तुम्हाला तरी पण एक वेळेस मोबाईलची स्क्रीन शेअर करून देईन, ठीक आहे. तेव्हा आपण स्टॉप लॉस लावू शकतो. याच्यानंतर एक लास्ट ऑर्डर आहे, मी तुम्हाला दाखवतो. आता याच्यात काही डाऊट आहे का विचारू शकता तुम्ही मला. येस, कोणाला आहे का डाऊट? सर समजा आपण ऍडव्हान्स ऑर्डर लावायची आहे आपल्याला, आपण जर एक रेजिस्टंट मार्क केला आहे की ते गेल्यानंतर पी ऑर्डर बाय करायची, ते तर लिमिट मध्ये येईल, रेजिस्टर रेंज ते लिमिट मध्ये येईल, लिमिट मध्ये येईल ते लिमिट. लिमिट मध्ये येईल का? का? आता समजा हा रेजिस्टन्स आहे, इथं मार्केट होतं, तुम्हाला असं वाटतंय रेजिस्टन्सला जाईल मग खाली. सो पीचा चार्ट कसा असेल? पीचा चार्ट असा असेल ना तेव्हा. म्हणजे आता मार्केट बर इथं आहे, सो ह्या सपोर्टला येईल, पी मध्ये सपोर्ट दिसेल ना, इथं रेजिस्टन्स दिसतोय, मी तेच मगाशी सांगितलं तुम्हाला. सो इथं लिमिट ऑर्डर असेल ती, ठीक आहे. ऍडव्हान्स नाही, ऍडव्हान्स कुठं तुम्हाला वाटतंय की पी मध्ये तुम्ही एंट्री करताय, हा लो ब्रेक करणार आहे मार्केट, तर इथं तुम्ही एंट्री करणार आहे. मग हा हा चार्ट कसा दिसेल? ऑप्शनच्या पी मध्ये असा दिसेल, हा हाय ब्रेक करेल तेव्हा, म्हणजे हा लो ब्रेक करेल तेव्हा इकडे लो ब्रेक होईल, तर ऑप्शन मध्ये हाय ब्रेक होईल, ठीक आहे. ज्या साईडला आपण मार्केट जाणार आहे त्या साईडला जर तुम्ही ऑर्डर प्लेस करायची तर ती ऍडव्हान्स म्हणतात. आपल्या साईडला जाणार आहे पण थोडस करेक्शन घेऊन जाणार आहे, खाली येऊन मग वर जाणार आहे, आपल्या डायरेक्शनला जाणार आहे बट थोडस मागे येऊन मग वर जाणार आहे, तेव्हा ती लिमिट ऑर्डर लावतात. आणि मार्केटला जी चालू आहे तीच डायरेक्ट मार्केट ऑर्डर लावतात. हा फरक आहे. सर हे ऍडव्हान्स लिमिट जी असते हम्म. ती लिमिट ऑर्डर मध्येच लावावं लागते ना सर? नाही, ही वेगळी आहे ऑर्डर, ही लिमिट ऑर्डर मध्ये आणि ऍडव्हान्स ऑर्डर मध्ये लावावं लागते. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवतो, डोंट वरी. ओके सर. क्लिअर आहे ती ऑर्डर? ठीक आहे, नेक्स्ट घ्यायची. सर. ठीक आहे, आपल्याला जागा, ठीक आहे. हे डिलीट करतो मी, म्हणजे हे पण ओके. ही मार्केट आहे, मार्केटला जी चालू आहे ती, ही लिमिट आहे म्हणजे खाली, ऍडव्हान्स आहे म्हणजे वर, म्हणजे या प्राइसच्या वर आहे म्हणून हिला मी इथं नोट केलंय. आता आपण हे काढूनच टाकतो मी बाकीचं. आता इथं याला आहे ना प्रो ऑर्डर, कोणी प्रो म्हणतं, कोणी हिला काय काय नाव आहे ऑर्डरचं अजून तुमच्या ऍप मध्ये काय आहेत? थांबा मला ह्याच्यात बघू द्या मी. जीटीटी ऑर्डर, हा, प्री ऑर्डर जीटीटी पण लावतात, प्री म्हणतात का? बरं ठीक आहे, जे असेल ते असेल, जीटीटी किंवा प्रो याला असं म्हणतात. सो ही कशी आहे, याच्यात काय तुम्हाला आता जर एंट्री करायची आहे कुठल्या तरी प्राइसला, ती प्राइस टाकून द्या. समजा लिमिट प्राइसला तुम्हाला एंट्री करायची 360 ला एंट्री करायची आहे, ठीक आहे. त्याच्या नंतर त्यातल्या त्यात तुम्हाला स्टॉप लॉस पण लावायचा आहे. ही एकच ऑर्डर अशी आहे हिच्यात तुम्ही एंट्री आणि स्टॉप लॉस दोघं गोष्टी लावू शकतात. तुम्हाला लगेच 355 ला स्टॉप लॉस पण लावायचा आहे, ओके. आणि ही एंट्री पण करायची, तर ह्या दोघं ऑर्डर तुम्ही एका टायमाला, म्हणजे दोघं गोष्टी एका टायमाला प्लेस होऊ शकतात, ठीक आहे. ही अशी ऑर्डर आहे, मी तुम्हाला दाखवतो मग अशी. आता हा जो स्टॉप लॉस आहे पर्सेंटेज मध्ये पण लागतो, पॉइंट मध्ये पण लागतो, तुम्ही काय चॉईस करता तुमच्यावर आहे. कुठल्या ऍप मध्ये काय आहे ते मला बाकी ऍपचं माहित नाही, तुम्हाला एंजल वनचं दाखवतो मी. बट मी मार्केट ऑर्डर किंवा लिमिट ऑर्डरच यूज करतो मॅक्झिमम, त्याच्यानंतर स्टॉप लॉस लावतो मी, बट तुम्ही या ऑर्डर लावू शकतात, ठीक आहे.
25 करून देतो, तुमचं कन्फ्युजन नाही होणार मग. म्हणजे समजते ना तुम्हाला, असं डोक्याच्या वरून जात नाही ना काही कोणाच्या. डोक्यावरनं जात असेल तर मला विचारा, मी सांगतो. हे क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, चालेल. मी माझी मोबाईलची स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला याच्यात दाखवतो मी. ठीक आहे, स्टडी तर पाठवला आहे मी, म्यूट करतो तुम्हाला. ओके, आवाज येतोय माझा? हो सर. आवाज नाही येते सर तुमचा. आवाज नाही येत सर. सर आवाज येत नाही आवाज तुमचा. नाही. आवाज येत नाहीये. एकच मिनिट, कसं काय येत नाही आवाज? सर बोलत नाही एक तर मिनिट. आवाज कसं काय येणार? आता येतोय सर. आता येतोय का आवाज? आता हो येतोय आता. हो येतोय. येतोय? नाही, आवाज यायला पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही. हे बघा, इन्व्हेस्टमेंट करताना आहे ना, जीटीटी ऑर्डर नाही लागत, लिमिट लागते मार्केट आउटले आणि ऍडव्हान्स पण लागते, तिघं लागतात. जी लास्ट वाली ना ती नाही लागत. आता इथं तुम्हाला दाखवतो मी. आता समजा मला इथं बाय करायचं आहे या ऑप्शनला. ओके, सो इथं बघा, लिमिट आहे, मार्केट आहे. सिम्पल आहे. तुम्हाला तर हे पहिले ना मार्केटला राहायचं आहे हे ऑटोमॅटिक, पण आता हे लिमिटला असतं. म्हणजे तुमची जी प्राइस आहे ना ती एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, जी ती तुम्ही नंबरला टाकताय. सो कधी कधी याच्यामुळे काय होतं, लिमिटला असल्यामुळे ना प्राइस मध्ये मोमेंटम जर येऊन गेली ना, ही ऑर्डर प्लेस नाही होत. ठीक आहे, असं होतं कधी कधी. सो तुम्ही मार्केटला, तुम्हाला अर्जंट असेल मार्केटला सिलेक्ट करा, आणि मार्केटला सिलेक्ट केलं म्हणजे इथं काही दिसणार नाही तुम्हाला 22-23 काहीच नाही. वरचा जो 22-85 आहे, 81 जो असेल तो घेऊन घेईल मार्केट. त्याच्यानंतर बघा, इथं ऑप्शन आहे स्मार्ट ऑर्डर म्हणून आहे. ठीक आहे, इथं क्लिक करायचं. स्टॉप लॉस ऑर्डर बघा, इथं नाव आहे. जी स्टॉप लॉस आहे म्हणजे तीच ऍडव्हान्स ऑर्डर आहे. इथं स्टॉप लॉस नाव आहे. इथं मी जर हिला टिक केलं, ओके, टिक केल्यानंतर बघा इथं लगेच मला ट्रिगर प्राइस येऊन जाईल, म्हणजे कितीला तुम्हाला बाय करायचं आहे. इथं पर्सेंटेज मध्ये पण आहे. मी जर 2.5% म्हणजे जी लाईव्हला मार्केट चालू आहे त्याच्या 2.5% वर, 5% वर, 10% वर असं आहे. पण तुम्ही त्यापेक्षा इथं डायरेक्टली मला म्हणजे असं डायरेक्टली प्राइस टाकू शकता. म्हणजे तुम्हाला 24 ला घ्यायचं आहे तर 24. ठीक आहे. सर ट्रिगर प्राइस इथं म्हणजे हा बघा, स्टॉप लॉस हिट होईल का या प्राइसला, की म्हणजे आपला आपण इन होत म्हणजे. एक मिनिट हा. मी सांगतो तुम्हाला. ऍड ट्रेलिंग स्टॉप लॉस. आता मी ट्रेलिंग स्टॉप लॉस जर केला इथं, म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं पण स्टॉप लॉस लागतोय ऍडव्हान्स ऑर्डर मध्ये. पहिले नव्हता, आता केला त्यांनी. इथं एंट्री होईल आपली 24 ला. जेव्हा प्राइस 24 ला येईल ना, ट्रिगर होईल म्हणजे एंट्री होईल आपली. ठीक आहे. हा स्टॉप लॉस काय 1.5 म्हणजे काय, 24 ला लागला स्टॉप लॉस, लगेच 1.5 खाली स्टॉप लॉस लागेल, म्हणजे 22.5 ला लागेल, असा याचा अर्थ आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस. पुढे परत मार्केट गेलं तर त्याच्या खाली लगेच 1.5 पॉईंट स्टॉप लॉस. आता मी जर इथं केलं ना 3 पॉईंट, म्हणजे जी प्राइस चालू आहे तिच्या 3 पॉईंट खाली स्टॉप लॉस असेल. 24 ला जर एक्झिक्यूट झालं, 24 वरून 25 गेलं, 25 मायनस 3, 22 ला स्टॉप लॉस लागेल. परत नवीन हाय मारला 27 चा लगेच, पण हे चुकीचं आहे.
मार्केट कधीच वन साइडेड वर जात नाही, म्हणून हा स्टॉप लॉस तुमचा लगेच हिट होईल. ठीक आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार, ट्रेलिंग स्टॉप लॉस लावायचा नाही. सुट्टीवर आहे ना ते, माझा तिला फोन केला मी. ठीक आहे, म्यूट करा. ट्रेलिंग स्टॉप लॉस हा लावायचा नाही. सो याला तुम्ही असं करू शकतात, मायनस, म्हणजे स्टॉप लॉस नाही लावायचा आहे मला, फक्त तोच तो ऍडव्हान्स पोरगा ऑर्डर होता ना, प्लेस करायची, तुम्ही रायफल कंपनीचा पोरगा प्लेस होता. करायची. ठीक आहे, त्याला मेमरी कार्ड काढताना झाली बघितलं. 1 मिनिट. सो स्टॉप लॉस ट्रेलिंग नाही लावायचा. मग तुम्ही इथं काय करू शकता, ही ऑर्डर प्लेस झाल्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस लावू शकतात. ठीक आहे, की कुठली कॅन्डल बनली, हॅमर आहे का, तिच्या खाली लावायचा का वर लावायचा, तेव्हा तुम्ही डिसाईड करू शकता. म्हणजे लिमिट प्राइस इज सेट ॲट 24.10. आता यांनी हे 24.10 का केले माहिती आहे का, पहिले हे नव्हतं, आता यांनी अपडेट केलंय. याचं असं म्हणणं आहे, म्हणजे हे असं सांगताय की तुमची जी ऑर्डर आहे 24.10 ते 24 पॉईंट याच्यामध्ये कुठेही प्लेस होऊ शकते. म्हणजे ही एक कैची आहे. ठीक आहे, पहिले काय होतं, फक्त 24, म्हणजे मार्केट जर वर आलं ना, कधी कधी 24ला ऑर्डरच नसायची, म्हणजे सेलरच नसायचा, तर तुमची ऑर्डर प्लेस नाही व्हायची. मग ते कुठलीही 25 26 असं घेऊन घ्यायचं किंवा ऑर्डर प्लेस नाही व्हायचं, म्हणजे इनडायरेक्टली एरर यायचा. सो त्यांनी काय केलं, आता रेंज क्रिएट केली छोटीशी 24.10. ठीक आहे, आता तुम्ही ही एडिट करू शकता का, समजा मी हिला केलं 24 ठेवलं, बघू आपण काय होतं. हे ऑटोमॅटिक होतं बरं का, हे मी परत करतो. 24 24 ओके. हा बघा, मी 24 टाकले ना, ते ऑटोमॅटिक खाली 24.10 येतच येते. ते काय येतं मी तुम्हाला मगाशी सर सांगितलं स्क्रीन की स्टॉप झाली सर, काय, स्क्रीन थांबली सर, ही आता कर्सर वगैरे मुव्ह होते. हा नाही आता नाही, होते. काही प्रॉब्लेम नाही. हे होते सर. हे थांबणारच ना, मी काही करत नाही तिथं, माझं काही माऊस वगैरे नाही चालत ना इकडं. हे बघा 24 आहे ना, 24.10 इथं दिसतंय ना तुम्हाला, हे ऑटोमॅटिक येतं. मी जर इथं 25 टाकलं ना, तर तिथं 25 पॉईंट बघा 10 येईल. थांबा एक, आपण बाय परत जाऊ, स्टॉप लॉस ऑर्डर. आता इथं मी 25 टाकतो. ठीक आहे, खाली ऑटोमॅटिक बघा 25.10 आलं. ठीक आहे, सो हे यांनी काय केलंय, गॅप ठेवलाय, म्हणजे तुमची ऑर्डर ही प्लेस व्हायलाच पाहिजे, एक्झिक्यूट व्हायलाच पाहिजे, मिस नको व्हायला, त्याच्यासाठी हे, नाही तर तुम्हाला असं वाटेल हे काय. ठीक आहे, याच्या स्टॉप लॉस ऍड करायची गरज नाही, किंवा ऍड करायचा असेल तर मोठा करा, म्हणजे 10 पॉईंट 20 पॉईंट असा ठेवून द्या रॅन्डमली, आणि नंतर तुम्ही याला एडिट करू शकतात. ओके, म्हणजे स्टॉप लॉस पण लागेल, टार्गेट पण तुमचं लागेल. टार्गेट नाही, ऑर्डर एक्झिक्यूट होईल आणि त्याच्या खाली स्टॉप लॉस लागेल. पहिले स्टॉप लॉस नाही होता या ऑर्डर मध्ये, फक्त ऑर्डर एक्झिक्यूट व्हायची आणि नंतर तुम्ही मग स्टॉप लॉस लावायचे, पण याच्यात सिस्टम दिली आहे. सो तुम्ही असा मोठा गॅप ठेवला ना, मग तुम्हाला कुठं लावायचा तो तुम्ही एडिट करून लावा, असंही बेटर आहे. पण टाइम नसेल, डायरेक्ट ऑर्डर प्लेस करा तरी चालेल. ही ऑर्डर समजली तुम्हाला, ऍडव्हान्स ऑर्डर, काही डाऊट नाही ना आता. सर ही डिलिव्हरी मध्ये नाही लागत ना? ऍडव्हान्स लागत असेल, मी चेक करून सांगतो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, पण डिलिव्हरी मध्ये ठीक आहे, बघू आपण. आता मी इथं बघतो क्रिएट जीटीटी ऑर्डर, आता ही नेक्स्ट ऑर्डर आहे. आता मी याला जर ऑफ केलं तर खाली जीटीटी ऑर्डर कॅन प्लेस ऑन द एक्सपायरी. आता बँक निफ्टीत बघू आपण. ऑप्शनचाच बघू ना, सी. ठीक आहे, ते एक्सपायरीच्या दिवशी नाही म्हणत आहे ना. ठीक आहे, बाय. इथं बघू आपण जीटीटी, हा इथं आली. ठीक आहे, एक्सपायरीच्या दिवशी नाही लागत आहे असं त्यांचं म्हणणं आहे, काहीतरी असेल त्यांचं लिमिट. सो जीटीटी ऑर्डर ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. मी पण ही लावत नाही, बट सांगतो तुम्हाला. आता टार्गेट ट्रिगर प्राइस म्हणजे याचं टार्गेट पण लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर लिमिट प्राइस म्हणजे तुम्ही कितीला बाय करताय ती पण लागते, म्हणजे तुम्हाला कितीला बाय करायचे ती प्राइस. ठीक आहे, आणि याच्यावर क्लिक करू आपण, वन कॅन्डल द ऑर्डर इज द फ्युचर दॅट
ठीक आहे. याच्यात मला असं वाटतंय स्टॉप लॉस टार्गेट दोघांपैकी मला प्लस करू द्या. स्टॉप लॉस ट्रिगर 337 सॉरी 437 लिमिट प्राइस ही ऑर्डर लावत नाही मी, पण याच्यात दोन गोष्टी आहेत. ठीक आहे. हा टार्गेट आहे जो 357 दिसतोय तुम्हाला तो. ओके. त्याच्यानंतर लिमिट प्राइस म्हणजे ही तुमची एंट्री प्राइस आहे आणि त्याच्यानंतर हा स्टॉप लॉस पॉईंट आहे म्हणजे तुमचा हा स्टॉप लॉस आहे आणि स्टॉप लॉसचा लिमिट आहे. याच्यात थोडा डिफरन्स असतो बघा 20-25 म्हणजे हा गॅप आहे छोटासा. तुम्ही जर पर्सेंटेजमध्ये स्टॉप लॉस लावायचा आहे तसं आपण लावू शकतात. म्हणजे मला 10% ठेवायचा आहे, 5% ठेवायचा आहे. जर तुम्हाला पर्सेंटेज वाईज ठेवायचा आहे तो ऑटोमॅटिक होऊन जाईल. बघा 417.30 इथे तुम्हाला 417 करावं लागेल. ठीक आहे. आणि व्हॅलिडिटी इथं 1 डेचीच आहे म्हणा. आजच्या आज. हे बघा टार्गेट म्हणजे तुमचं टार्गेट कितीला ठेवायचं आहे तुम्हाला? 357 आहे ना, आपण हे 500 लावू. माझं काही चुकत असेल. टार्गेट ट्रिगर प्राइस शुड बी लेसर दॅन. आता हे यांनी थोडंसं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय खूप. इथं टार्गेट ट्रिगर प्राइस टाकून ठेवली आहे. माझं अगोदर पण हे कन्फ्युजन झालंच होतं. आता मी 500 टाकतो. हे बरोबर घेते 500. इथे आहे ना 500 म्हणजे हे टार्गेट आहे आणि हा स्टॉप लॉस आहे आणि हे लिमिट प्राइस आहे. ठीक आहे. असं यांनी केलेलं आहे. यांनी नाव आता ते मला माहित नाही लॉजिक, पण लोकांना इझी इथं स्टॉप लॉस नाव पाहिजे होतं, इथं टार्गेट नाव पाहिजे होतं, पण इथं त्यांचं टार्गेट नाव आहे. मगाशी तुम्हाला ही ऑर्डर दाखवली नाही मी. ही दाखवली याच्यात बघा याचं नावच दिलंय. ट्रेडिंग स्टॉप लॉस आहे म्हणा याच्यात लिहिलेलं आहे, पण हिला नाव स्टॉप लॉस ऑर्डर दिलंय. ऍक्च्युली ती ऍडव्हान्स आहे म्हणजे वरची प्राइस घेते ती, पण त्यांनी स्टॉप लॉस नाव दिलंय. सो जीटीटीला पण त्यांनी थोडंसं त्याच गोष्टी टाकल्या. तर मला माहिती नाही, पण सोपं सोपं जे काही आहे ते असंच पाहिजे. टार्गेट सो इथं काय लावायचं आहे ते, स्टॉप लॉस इथं काय लावायचा आहे तो, आणि स्टॉप लॉसच्या लिमिट. सो यांनी थोडं कॉम्प्लिकेटेड केलंय, पण ठीक आहे. हे वरचं जे आहे तो स्टॉप लॉस आहे, खालचं जे आहे ते टार्गेट आहे. ठीक आहे. जसं की मी इथं समजा 500 टाकला तर ते घेते ना 500 ला, म्हणजे टार्गेट आहे. ठीक आहे. आणि मी इथं 397 आहे ना, मी याला कमी कमी तर ऑलरेडी आहे. समजा मी 300 जर घेतलं याला, ठीक आहे, तरी घेता येते म्हणजे बरोबर आहे. हा वरचा जो आहे तो स्टॉप लॉस आहे, खालचं जे आहे टार्गेट आहे. आता तुमची एंट्री जी आहे ती मार्केटला तुम्ही घेऊ शकतात असं लावून. हे लावलं तुम्ही, त्याच्यानंतर क्रिएट केलं का लॉट साईज 1 आणि क्रिएट ऑर्डर. आता मार्केटला जी प्राइस आहे ती कॅच करून घेईल हे. ठीक आहे. म्हणजे आता 397 आहे ना त्याला बाय, त्याच्यानंतर 300चा स्टॉप लॉस, त्याच्यानंतर 500चं टार्गेट. ठीक आहे. क्रिएट समजा मी केलं, कन्फर्म, ती क्रिएट झाली ऑर्डर. आता आपण चेक करू लाईव्ह मध्ये होते का बघा. ठीक आहे, झाली ऑर्डर प्लेस. आता मी याच्यात एडिट करतो, एडिट ऑर्डर. सो याच्यात आलंय बरोबर. ठीक आहे. टार्गेट म्हणजे हा स्टॉप लॉस आणि हे टार्गेट. इथं 2 ऑर्डर प्लेस व्हायला पाहिजे. ठीक आहे. अगोदर 2 व्हायचे ऑर्डर प्लेस, म्हणजे टार्गेटची वेगळी लागायची, ऑर्डर वेगळी दिसायची, स्टॉप लॉसची वेगळी दिसायची, बट ही एकच दाखवते. ठीक आहे. मला असं वाटतं याला कॅन्सल करायचं. सो कॅन्सल, येस करू शकतो आपण. ठीक आहे. याच्यात काही डाऊट्स आहे का? आवाज येतोय ना माझा? हॅलो, आवाज येतोय माझा? हो, येतोय 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 ना? म्हणजे डोक्याच्या वरून तर नाही गेलं काही का, वाटतंय तसं? जीटीटी रिपीट करा ना प्रोफेसर. जीटीटी मध्ये काय 2 ऑर्डर त्यांनी प्लेस केलेल्या आहेत. म्हणजे आपण टार्गेट पण लावू शकतो, स्टॉप लॉस पण लावू शकतो, आणि जी मार्केटला प्राइस चालू आहे त्याला आपल्याला बाय करावं लागेल, तेव्हा ती सिच्युएशन क्रिएट होईल. मग तुम्ही मोठा लावा, तुम्ही खूप छोटा लावला ना मोमेंटम मध्ये तो हिट होऊन जाईल. मग तुम्ही खूप मोठा लावा आणि त्याच्यानंतर त्याला एडिट करा, असं करू शकतात फास्ट जर करायचं असेल तर. आता हे निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सो आपण हे बँक निफ्टीचं घेतलं,
याला बाय करायचं आहे मला. सो मी स्मार्ट ऑर्डर मध्ये क्लिक केलं, त्याच्यानंतर GTT मध्ये आलो. आता मला 397 ला बाय करायचं असं समजा. सो मी काय करणार, टार्गेट माझं जे आहे, स्टॉप लॉस जो आहे तो काहीतरी 350 लावेल ना, कमी खाली. ठीक आहे. आणि जो माझं टार्गेट आहे हे मी जास्त लावणार, म्हणजे 500 लावणार वर, जे की इथे दाखवते 25% मला प्रॉफिट होणार आहे अराउंड. जर मी 397 ला बाय केलं तर इथे ते दाखवतंय तसं. झाली ऑर्डर प्लेस. त्याच्यानंतर तुम्ही क्रिएट करायचं आणि किती लॉट घ्यायचे ते विचारणार. लॉट 1 2 4 5 घेतले 5. त्याच्यानंतर किती पैसे लागतात इथे दिसणार. त्याच्यानंतर चार्जेस दिसणार, ₹51 अराउंड, आणि क्रिएट करायची ऑर्डर. कन्फर्म. ती ऑर्डर प्लेस होऊन जाईल, म्हणजे पेंडिंग लागेल ती, कारण की इथं तर मार्केट चालू नाहीये म्हणून. ठीक आहे. क्लोज लागलेली आहे. सो मी इथं दिला, किंवा GTT क्रिएट GTT इथं पण दिली इन्फॉर्मेशन. बट याला मला कॅन्सल करायचं आहे किंवा एडिट करायचं आहे. मला असं वाटतंय नको, टार्गेट हे जे आहे 500चं कमी ठेवू शकतात. त्याच्यानंतर जे स्टॉप लॉस आहे तो कमी जास्त करू शकतात तुम्ही इथून. ठीक आहे. किंवा तुम्ही हे जर केलं ना असं 3, तर असं पण होऊ शकतं, लॉट साईज कमी जास्त. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, तुमची एखादी ऑर्डर आहे ही, तर तुम्हाला समजा याच्यातून एक्झिट व्हायचं आहे, तर तुम्ही एक्झिट काही, समजा तुमच्याकडे 10 लॉट आहे, तर तुम्ही 5 लॉट पण एक्झिट करू शकतात, असं पण असतं. ठीक आहे. म्हणजे समजा आता तुम्ही 22 ला एंट्री केली, 10 लॉट घेतले, त्याच्यानंतर मार्केट 30 ला गेलं, तुम्हाला असं वाटतं अजून वर जाऊ शकतं, सो तुम्ही 30 ला 50% एक्झिट करू शकतात, म्हणजे 5 लॉट एक्झिट करू शकतात. जे 5 लॉट आहेत जे जसे तसे राहतील. आणि तुम्हाला जर स्टॉप लॉस लावायचा आहे, तुम्ही असंही करू शकता, 5 लॉटला स्टॉप लॉस लावू शकतात, 5 लॉसला नाही लावू शकत, किंवा दुसरे जे 5 बाकी आहेत त्यांना वेगळा स्टॉप लॉस लावू शकतात, असं पण करता येतं. ठीक आहे. आता स्टॉकचं बघू आपण. समजा मला स्टॉक बाय करायचा आहे. ठीक आहे, आपण वॉच लिस्ट मध्येच बघू. याच्यातला समजा मी श्री सिमेंट सेल घेतला समजा हा. आता मला जर बाय करायचं आहे, त्याच ऑप्शन बघू आपण, ऍडव्हान्स ऑर्डर काय काय येते असं. GTT ऑर्डर याच्यात लागते का? हो लागते याच्यात GTT ऑर्डर. हिलाच प्रो ऑर्डर म्हणतात. स्टॉप लॉस ऑर्डर लागते का? हो लागते याच्यात स्टॉप लॉस ऑर्डर. ठीक आहे. आणि लिमिट ते तर लागणारच आहे. डिलिव्हरी मध्ये आहे ना? हो डिलिव्हरी. सो नो प्रॉब्लेम. इथं आपण स्टॉप लॉस ऑर्डर पेक्षा आपण GTT ऑर्डरचं बघू होते का क्रिएट. सो आता 132 ला आहे. सो मी याचं जे टार्गेट आहे त्यांनी ऑलरेडी थोडंसं सेट करून ठेवलंय ना इथं. 119 म्हणजे तुमचा स्टॉप लॉस आहे हा. सो तुम्हाला जर वाटतंय माझा स्टॉप लॉस 100चा लावायचा आहे, सेट करा. 24-25% स्टॉप लॉस असेल, आणि तुम्हाला टार्गेट समजा 145 आहे ना, तुम्हाला 200 लावायचं आहे. सो इथे दिसेल किती पर्सेंटेज टार्गेट आहे ते, 200. ठीक आहे, 50% टार्गेट. सो तसं तुम्ही लावू शकतात आणि मार्केट ऑर्डरला बाय करू शकतात. क्रिएट केलं मी. किती लॉट? 1. पे विथ लेटर. हे जर आलं असं म्हणजे नंतर पैसे देतो असं काही असेल ते, MTF. इथं काही गरज नाही. विथ पे लेटर नवीन आले. कन्फर्म. ठीक आहे. क्लोज. आता ही ऑर्डर प्लेस झाली. ही बँक निफ्टीची एक्सपायर नाही केली नाही, कॅन्सल करून टाकतो मी. यस. आता ही ऑर्डर प्लेस होऊन गेली. आता ही लाईव्ह मार्केटमध्ये बेटर असेल, कारण की उद्या मार्केट कुठं ओपन होतं हे आपल्याला माहित नाही ना. सो असंही लावू शकतात. आता ही कधीपर्यंत राहते ही ऑर्डर, मला हे कन्फर्म नाही, म्हणजे किती दिवस राहू शकते, कारण की मी लावलेली नाहीये. बट 1 दिवस तर राहायला पाहिजे कमीत कमी. GTT ऑर्डर 1 वर्षापर्यंत राहते आणि
ग्रोला आहे हा सर. जीटीटी असेल ऑर्डर मग इथं पण. एका वर्षाची हा व्हॅलिडिटी राहते आणि 20 डिसेंबर. लिमिटची 1 डे राहते. ओके ओके, आहे इथं बघा 24 डिसेंबर 2026 आहे तिथं एक्सपायरी ऑर्डरची. ही बघा इथं वरती आहे 1 वर्षापर्यंत, बरोबर. पेंडिंग ऑर्डर लागली आपली ती 1 वर्षापर्यंत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं या लेवलला मार्केट क्रॉस करेल तेव्हा जर तुम्हाला एंट्री करायची सो तुम्ही असं लावू शकतात. ठीक आहे, सो मी याला कॅन्सल करतो. ठीक आहे, काही डाऊट्स आहे का ऑर्डर मध्ये? सर जीटीटीचा फायदा काय पण? म्हणजे आपल्याला दोघं गोष्टी लावता येतात, टार्गेट पण स्टॉप लॉस पण, हा फायदा आहे. आणि जर तुम्ही अशी ऑर्डर लावली मार्केट ऑर्डर किंवा लिमिट ऑर्डर, तो तुम्हाला एकच गोष्ट लावता येते, टार्गेट नाही तर स्टॉप लॉस. ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्ही जर ऑर्डर प्लेस केली लिमिट किंवा मार्केट, तर तुम्हाला फक्त स्टॉप लॉस लावता येईल नाही तर टार्गेट लावता येईल, दोघं गोष्टी लावता येत नाही. आता मी झिरोधा मध्ये माझं अकाउंट आहे, तिथे चेक केलं तर त्याच्यात एक पीएफएस म्हणून मी स्टॉक बघत होतो, तो आता 33 रुपये चालू आहे. पण जीटीटी ऑर्डर असं डायरेक्ट येतं तिथे, एवढं लावायची गरज नाही. जीटीटी ऑर्डर असं शब्द आला, त्याला टच केलं, तो 135 ला धावतोय, तर ते लक्षात नाही आलं मला. तिथं थोडंसं सिस्टम वेगळं असेल, बट तुम्ही काय करा, तिथं जी ऍक्च्युअल प्राइस ऑटोमॅटिक येते. जर तुमची मार्केट प्राइस जी असेल त्याच्या वरची जर दाखवते तर ते टार्गेट आहे, त्याची खालची दाखवते तो स्टॉप लॉस आहे, असं तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणजे जसा मी लावला इथं सेम तसं. ठीक आहे, मी खालची दाखवत नाही सर तो. ठीक आहे चालेल, मला स्क्रीनशॉट पाठवून द्या, मी तुम्हाला सजेस्ट करतो. पण आहे ना, कधीच नाही मी ऑर्डर लावताना ट्रेलिंग स्टॉप लॉस नाही लावायचा. मार्केट कधीच वन साइडेड असं जात नाही, ते असं एक कॅन्डल पण बनली ना ती अशी खाली वर होऊन मग ती वर जाते, असं कधी होत नाही. ग्रीन 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 असं नाही होत, खूप कमी वेळेस होतं असं. त्याच्यामुळे तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस नाही लावायचा ऑर्डर सोबत. ठीक आहे, मी आपलं रेकॉर्डिंग स्टॉप करतो, किंवा काही डाऊट्स असतील विचारू शकता तुम्ही. मी इकडं प्लेस करतो, 1 मिनिट, इकडे कनेक्ट होतो मी. ओके, इकडे आवाज येतोय का माझा? हो सर, येतोय. ठीक आहे, काही डाऊट्स आहेत का ऑर्डर्स मध्ये अजून? आता याचा यूज ठीक आहे, याचा समजू शकतो मी. ॲडव्हान्सचा तर आपण तशी एंट्री करतच नाही ह्या टाईपची. सो ह्या टाईपची एंट्री तुम्ही कधी करू शकता, समजा एक हॅमर बनली अशी, पण ती रेड आहे, तिची वीक आहे, तुम्हाला बाय करायचं आहे आणि ती हॅमर रेड आहे. सो अशा वेळेस आहे ना, तुम्हाला तुमचं लॉजिक मी जे शिकवलंय की ह्या हॅमरच्या वर एंट्री करायची आपल्याला, सो तुम्ही इथं ऑर्डर ती प्लेस करू शकता. अशी मार्केट तर इथे आहे ना, इथून ते परत थोडंसं खाली पण येऊ शकतं. सो तुमचं काय असेल इंटेन्शन, याला ब्रेक करेल तेव्हा मग जे 100% सेलर्स आहेत, 20% उरलेले ते कव्हर होतील, इथं प्लेस करू. सो तुम्ही तेव्हा ही ॲडव्हान्स ऑर्डर प्लेस करू शकता. आणि जर ग्रीन कॅन्डल बनली, सो मार्केटची क्लोजिंग इथे 100% कव्हर केलं जे 120%, सो इथं डायरेक्ट प्लेस करू शकता ना मार्केटला तुम्ही. ठीक आहे. सर बेसिक माझ्या माहितीप्रमाणे एक लिमिट ऑर्डरच बेस्ट आहे आपल्याला, म्हणजे बेसिक यासाठी. आणि जेव्हा आपल्याला टॉप लॉस लावायचा असेल तर ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर टॉप लॉस लावायचा. हा, ही जसं ऑर्डरचा AGT फायदा काय आहे, या ऑर्डर मध्ये ना दोन गोष्टी असतात, टार्गेट पण स्टॉप लॉस पण ह्याच्यात आहे ना फक्त स्टॉप लॉस असतो. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला हे कन्फ्युजन होतं, स्टॉप लॉस लावू का टार्गेट लावू, दोन गोष्टी तुम्हाला ऑप्शन म्हणजे हे कन्फ्युजन होतं. आणि याच्यात काय असतं, दोघं गोष्टी असतात, म्हणजे तुम्ही स्टॉप लॉस पण वर ट्रेड करता येतो आणि तुमचं टार्गेट पण लावता येतं तुम्हाला, हा फायदा आहे. ठीक आहे याचा. बट नो प्रॉब्लेम, तुम्ही ह्या मार्केटला पण बाय करू शकता, तुमचं इंटेन्शन ओके असेल, स्टडी ओके असेल, सगळं मार्केटला एक्झिट होऊ शकतात. आता आज जे केलं मी, मार्केटला एंट्री दाखवली तुम्हाला, मार्केटला एक्झिट झालं. हे काही एवढं हे नाही, फक्त
ही थोडी ठीक आहे. आणि लिमिट ऑर्डर लावताना खूप खाली लावण्यापेक्षा तुम्हाला मार्केटलाच जर बाय करायचं असं तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. मी जो सांगितला या रेंजमध्ये असेल त्याच्या जवळपास कुठंतरी ऑर्डर म्हणजे 363 25 ते 15च्या रेंजमध्ये ते खालीवर होते. 15 लावून द्या म्हणजे तुम्हाला लगभग स्वस्त प्राइस तरी भेटेल. जी काही मार्केटमध्ये प्राइस चालू आहे त्यातली स्वस्त प्राइस. ठीक आहे, मी स्टॉप करतो रेकॉर्डिंग. ठीक आहे, झालाय आपला टॉपिक.